चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, MPSC तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 2000 प्रश्न हा प्रश्नसंच सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे। तर या सिरीजमध्ये आपण गेल्या 10 वर्षातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात। तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेला गेलात तरी 80% प्रश्न हे याच प्रश्न सिरीजमधील आणि पुन्हा विचारले जाणारे असतात। अशी ही अतिशय महत्त्वपूर्ण सिलेक्टेड प्रश्न सिरीज आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत। यातील एक भाग आपण यापूर्वी घेतलेला आहे, तर आज दुसरा भाग घेत आहोत आणि पहिल्या भागाची ह्या नंतरच्या भागाची सुद्धा व्हिडिओ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। डिस्क्रिप्शनमधून तुम्ही संपूर्ण सिरीज या ठिकाणी बघू शकता। चला जास्त वेळ न लावता समोर घेऊयात। बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले? व्हॅलेंटाईन चिरोल। भारतातील सर्वात मोठी लेणी कोणती? वेरूळ। प्रेअरीज प्रदेश हे गवताळ प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहेत? उत्तर अमेरिका। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यास काय म्हणतात? तर लॅप्रोस्कोपी। भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर, जम्मू काश्मीर। भारतातील सर्वात उंच रस्ते मार्गावरील पूल कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर। म्हणजेच रेल्वे मार्गावरील पूल म्हटलं तर चिनाब नदीवर आणि रस्ते मार्गावरील पूल म्हटलं तर चंबळ नदीवर। पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? आरिफ अलवी। धनुष्यकोंडी हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू। देशात 100% साक्षर असलेला पहिला जिल्हा कोणता? एर्नाकुलम, केरळ। देशातील 100% साक्षर दुसरा जिल्हा कोणता? बर्दवान, पश्चिम बंगालमध्ये। महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर पहिला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर दुसरा जिल्हा कोणता? वर्धा। विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जातात? इंग्लंड। हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हेनरी कॅव्हेंडिश। संत तुकारामांचा साहित्य प्रकार कोणता? गाथा। भारतातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती कोणत्या भाषेत आहे? तेलुगू। आगपेटीतील काड्यांसाठी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो? सेलम। पंडित नेहरू यांचे समाधीस्थळ कोठे आहे? शांतिवन, दिल्लीमध्ये। सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? 10 मार्च 1897, प्लेगमुळे। गांधीजींनी असहकार चळवळ केव्हा सुरू केली? 1920। भारतातील कोणते राज्य कालव्यांचे जाळे असणारे राज्य म्हणून ओळखले जाते? पंजाब। उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून। मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? 98.4 फॅरनहाइट। बिरसा मुंडा हे कोणत्या राज्यातील आदिवासी क्रांतिकारक होते? झारखंड। कोणत्या दोन देशादरम्यान मुक्त स्वरूपाची सरहद्द आहे? भारत व नेपाळ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोठे आहे? चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे। बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय। मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखतात? नाना शंकरशेठ उर्फ जगन्नाथ शंकरशेठ। महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? नागपूर। दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? अनाईमुळी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेली ही प्रश्न सिरीज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे।
जर तुम्हाला ही प्रश्न सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून अभ्यासक्रम मी तुम्हाला या ठिकाणी पुरविण्याचा प्रयत्न करेल। जर व्हिडिओ पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून ह्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। चला समोर घेऊयात। महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किमी। दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या भूमीस काय म्हणतात? दुआब। रामविलास पासवान यांचा राजकीय पक्ष कोणता? लोक जनशक्ती पार्टी। म्हणजेच रामविलास पासवान यांच्या राजकीय पक्षाचे नाव लोक जनशक्ती पार्टी। नेक्स्ट, ग्राम पातळीवर जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? ग्रामसेवक। वेरूळची लेणी कोणाच्या राजवटीत कोरली? राष्ट्रकूट राजवट। इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ शक्तीस्थळ दिल्ली। तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे या ठिकाणी, ह्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या। सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या। चला समोर घेऊया। होमिओपॅथीचे जनक कोणास म्हणतात? सॅम्युअल हायनमन। सर्वाधिक राज्यांच्या सीमा लागून असलेले राज्य उत्तर प्रदेश। मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती? 33। महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? सदरक्षणाय खलनिग्रहणाय। भारतीय संसदेवर कधी हल्ला झाला? 13 डिसेंबर 2001। भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? सुंदरबन, पश्चिम बंगालमध्ये। अक्षरधाम मंदिर कोठे आहे? गांधीनगर, गुजरात। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? 1942। भारतातील कोणते बंदर मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? कांडला, गुजरात। एड्स रोगाचा विषाणू कोणता? HIV। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद। कोलकाता बंदरावरील, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, थोडक्यात लक्षात घ्या। कोलकाता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणते नवीन बंदर तयार करण्यात आले? हल्दिया। नेक्स्ट, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती। भगतसिंग, राजगुरू व सुखदेव। भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या त्रिमूर्तींनी कोणाचा वध केला? सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा। भारतातील सर्वात मोठे आधुनिक नाविक विमानतळ कोणते? INS राजाजी। महात्मा गांधींचे प्रसिद्ध सेवाग्राम आश्रम कोठे आहे? वर्धा येथे आहे। कोणत्याही देशाच्या मदतीशिवाय अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता? रोहिणी। म्हणजेच भारताने कोणत्याही देशाच्या मदतीशिवाय अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता? रोहिणी। नेक्स्ट, संजय गांधी यांचे समाधीस्थळ शांतीघाट, दिल्ली। विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा, अमरावती जिल्ह्यात। काच तयार करण्याच्या कारखान्यामध्ये कोणता गॅस वापरतात? प्रोड्युसर गॅस। मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती। मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या तालुक्यांमध्ये आहे? चिखलदरा व धारणी। मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यांमध्ये आहे। नेक्स्ट, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? फील्ड मार्शल जनरल माणकेशा। राष्ट्रगीत गायनासाठी सामान्यतः किती वेळ लागतो? 52 सेकंद। ही व तापावरील, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात घ्या। ही व तापावरील सर्वात प्रभावी औषध कोणते? क्विनाइन। नेक्स्ट, संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव कोणते?
शेंडगाव, अमरावती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर, पुणे येथे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर. ब्रिटिश खाडी म्हणजेच इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण? मिहिर शेन. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. कळसुबाई शिखर कोठे आहे? अहमदनगर जिल्ह्यात. कलहरी वाळवंटात कोणती जमात आढळते? बुशनैल. ईस्ट इंडिया कंपनी केव्हा संपुष्टात आली? 1858. दाभोळ एनरॉन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. म्हणजे दाभोळचा एनरॉन नावाचा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यात. महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोणते? राजघाट, दिल्ली. नवेगाव बांध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न. गेट वे ऑफ इंडिया, गेट वे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? ह्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. नेक्स्ट. कोणत्या दोन शहरादरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे? मुंबई व अहमदाबाद. सार्वजनिक जलाशयात जलशुद्धीकरणासाठी सामान्यतः कोणती पद्धत वापरतात? क्लोरिनेशन. महाराष्ट्राची राजकीय सीमा सर्वाधिक कोणत्या राज्याला लागून आहे? कर्नाटक. महाराष्ट्राची राजकीय सीमा सर्वाधिक कोणत्या राज्याला लागून आहे? कर्नाटक. नेक्स्ट. आशिया खंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कोणता? धुळे ते कोलकाता. भारतीय स्वातंत्र्याचा ठराव केव्हा पास झाला? 18 जुलै 1947. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किमी. पृथ्वीच्या चारही गोलार्धात असणारा खंड कोणता? आफ्रिका. राजीव गांधी यांचे समाधीस्थळ वीरभूमी, दिल्ली. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात पारित झाला? लाहोर. गोवा राज्याची राजधानी? पणजी. जगातील कोणत्या खंडाला जास्त समुद्रकिनारा लाभला आहे? उत्तर अमेरिका. भारतातील पहिला नाटककार कोण? अश्वघोष. रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? व्लादिमीर पुतिन. भूदान आंदोलनाचे प्रणेते कोण? विनोबा भावे. भारतातील किती घटक राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहे? 17. ॲमेझॉन नदी कोणत्या खंडात वाहते? दक्षिण अमेरिका. पुण्याच्या चाफेकर बंधूंनी कोणत्या जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला? रँड. गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळक. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक. हजार सरोवरांचा देश कोणता? फिनलंड. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली आहे? 82°30 पूर्व रेखावृत्त. लोहमार्गामध्ये फिश प्लेटचे महत्त्वपूर्ण कार्य कोणते? 2 रुळांमध्ये अंतर कायम राखणे. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? 1971. लाल बहादूर शास्त्री यांची समाधी विजयघाट, दिल्ली. लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ विजयघाट, दिल्ली येथे आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर. 2010चा कुंभमेळा कोठे भरविला? हरिद्वार. स्वातंत्र्य लढ्यात चलो दिल्लीचा नारा कोणी दिला? सुभाषचंद्र बोस. पोलिओ लस कोणी शोधली? अल्बर्ट साबिन. श्रीलंका या देशाचे जुने नाव काय? सिलोन. ग्रामपंचायतीच्या सचिवाला काय म्हणतात? ग्रामसेवक.
लोकसभेवर महाराष्ट्रातून किती खासदार निवडून जातात? 48. कोणत्या नदीने ओरिसा राज्यात त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे? महानदी. राज्यसभेत मतदान करण्याचा अधिकार कोणास नाही? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु त्यांना राज्यसभेत मतदान करण्याचा सर्वसामान्य वेळी मतदान करण्याचा अधिकार त्यांना नसतो. मात्र ज्यावेळी एखाद्या विधेयकावर दोन्ही बाजूने समसमान मते पडतात त्यावेळी निर्णायक मत देण्याचा अधिकार मात्र त्यांना असतो, पण सर्वसामान्य परिस्थितीत त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. नेक्स्ट, कांपुचिया या देशाचे जुने नाव काय? कंबोडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न. सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? याचे उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. नेक्स्ट, भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. 1971च्या वेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? इंदिरा गांधी. बघा, जेव्हा 1971 साली भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले तर या युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? इंदिरा गांधी. पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? 14 जानेवारी 1761. मराठे व अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये. यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला, अहमदशाह अब्दाली विजयी झाला. नेक्स्ट, रमजान ईद मुस्लिम बांधव कोणाच्या जन्मदिनी साजरा करतात? मोहम्मद पैगंबर. भारतात बहुतांशी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध पर्जन्य. सोनेरी प्रवेशद्वारांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? सॅन फ्रान्सिस्को. नेक्स्ट, मोरचूद रासायनिक नाव काय आहे? मोरचूदचे रासायनिक नाव काय आहे? कॉपर सल्फेट. वायुदाब कशाच्या सहाय्याने मोजतात? मॅनोमीटर. भारताला प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? नैऋत्य मान्सून वारे. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. मोरारजी देसाई यांचे समाधीस्थळ कोणते? अभय घाट, दिल्ली. पृथ्वीच्या वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणता वायू असतो? नायट्रोजन, 78.8%. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. गोलमेज परिषदा कुठे भरल्या? इंग्लंड. आणि गोलमेज परिषदा केव्हा भरल्या? 1930, 31, 32. गोलमेज परिषदांमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट, सौर मंडळामध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. 7 टेकड्यांचे शहर कोणते? रोम. 7 टेकड्यांचे शहर रोम. 7 बेटांचे शहर कोणते? मुंबई. ताजमहाल कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? यमुना. महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात चांदीची खाण सापडली आहे? गोदावरी. स्वातंत्र्य देवीचा पुतळा कोठे आहे? न्यूयॉर्क, अमेरिका. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय स्त्री अध्यक्षा कोण? सरोजिनी नायडू. हॉकीमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? 11. मानवी शरीरात छातीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची संख्या किती असते? 24. अंजू जॉर्ज हे कोणत्या ॲथलेटिक्स खेळाशी संबंधित आहेत? लांब उडी. अवकाशात पहिला उपग्रह कोणत्या देशाने पाठविला? रशिया. जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? रातंधळेपणा. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी लिहिला? थॉमस जेफरसन. कोणत्या वर्षापर्यंत महाराष्ट्र शासन बालमजुरी निर्मूलन करणार आहे? 2010. भारताला भेट देणारा पहिला चीनी प्रवासी? फाई हान. जनतेवर कर बसविण्याची कोणाची संमती लागते? जनतेवर कर बसविण्यासाठी कोणाची संमती लागते? संसद.
बर्ड फ्लू हा रोग कशावर पसरतो? बर्ड फ्लू हा रोग कशावर पसरतो? कोंबडी. दूषित पाण्यामुळे होणारा रोग? कावीळ. नेचे ही वनस्पती आहे अपुष्प. नेचे वनस्पती अपुष्प आहे. कोणत्या वायूला प्राणवायू म्हणतात? ऑक्सिजन. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताच्या राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद. माहिती अधिकार कायदा लागू करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? 61वा. माहिती अधिकार कायदा लागू करणारा भारत हा जगातील 61वा देश आहे. भारताचे पहिले स्वदेशी विमान कोणते? MiG-29. आणि हे MiG-29 निर्मिती कारखाना नाशिकमध्ये आहे. नेक्स्ट. पाचूचे बेट म्हणून कोणत्या देश ओळखतात? श्रीलंका. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. नेक्स्ट. पोलीस परिक्षेत्राचे प्रमुख हे कोणत्या दर्जाचे अधिकारी असतात? विशेष पोलीस महानिरीक्षक. नेक्स्ट. पाकिस्तान या देशाचे मुखपत्र कोणते? डॉन. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रपट. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी. सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत? याचे उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. नेक्स्टमध्ये घेऊया. संसदेच्या कोणत्याही सदस्याला कोणत्या प्रसंगी अटक करता येत नाही अधिवेशन काळात? स्वतंत्र राज्यघटना असलेले देशातील एकमेव राज्य कोणते? जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरला कलम 370 नुसार विशेष दर्जा देण्यात आलेला होता, मात्र तो आता रद्द करण्यात आला आहे. म्हणून जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्यघटनेचा दर्जा सुद्धा रद्द करण्यात आला आहे. नेक्स्ट. सध्या जम्मू काश्मीर हे भारतातील इतर राज्यांप्रमाणे एक राज्य आहे. ज्ञानी झैल सिंग, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, हे ज्ञानी झैल सिंग यांचे समाधीस्थळ कोणते? एकता स्थळ, दिल्ली. नेक्स्ट. मिसिसिपी नदी कोणत्या देशात आहे? अमेरिका. वऱ्हाडी कवी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? विठ्ठल वाघ. गोबीचे वाळवंट कोठे आहे? मध्य आशिया. 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. हिंदी महासागर व प्रशांत महासागर या दोन महासागर दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? मलाक्काची सामुद्रधुनी. भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोणाकडून केली जाते? संसद व विधानसभेतील निर्वाचित सदस्य. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो, कारण उंच ठिकाणी वातावरणाचा दाब कमी असतो. भारताला भेट देणारे पहिले इस्रायलचे पंतप्रधान कोण? डॅनियल शेरॉन. भारतातील वापर होणाऱ्या एकूण खनिज तेलाच्या वापरापैकी किती टक्के खनिज तेलाचे उत्पादन भारतात होते? 30%. बघा, जेवढं खनिज तेल भारतात वापरले जातं त्या एकूण वापरापैकी भारतात उत्पादित होणारं खनिज तेल हे 30% आहे. नेक्स्ट. SMS म्हणजे काय? SMS म्हणजे काय? शॉर्ट मेसेज सर्व्हिस. कागद उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? नॉर्वे. राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कोठे आहे? पणजी, गोवा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कोणत्या विभागाकडून राबविण्यात येते? गृह विभाग. येशू ख्रिस्तांचे जन्मस्थान कोणते? बेथेलहेम. कल्पक्कम अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तामिळनाडू. कुडानकुलम तामिळनाडू येथील अणुऊर्जा निर्मितीसाठी कोणता देश भारताला मदत करीत आहे? रशिया. म्हणजे तामिळनाडूमधील कुडानकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पाला
अणुऊर्जा निर्मितीसाठी भारताला रशियाकडून मदत मिळते. नेक्स्ट, दाभोळ खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. पंडित शिवकुमार शर्मा कशासाठी प्रसिद्ध आहेत? सतारवादक. कोणत्या महासागरात गर्तांची संख्या जास्त आहे? पॅसिफिक महासागर. जगातील सर्वाधिक पूरग्रस्त देश कोणता? भारत. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? श्रीप्रकाश. घटसर्प हा विकार कोणत्या जंतूमुळे होतो? क्लेप्स लोफलर. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? राज्यपाल. कॉफीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? कर्नाटक. जगातील सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया. नुकतेच चलनात आलेल्या 10 रुपयाच्या नाण्याचे वजन किती? 8 ग्राम. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? सिस्मोग्राफ. कोणत्या न्यायालयास अभिलेख न्यायालय म्हणतात? उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय. म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ह्यांचे निर्णय हे अभिलेखित केले जातात. ते त्यांच्या खालील न्यायालयांवर बंधनकारक असतात आणि म्हणूनच त्यांना अभिलेख न्यायालय असे म्हणतात. नेक्स्ट, फिलिपाईन्स या देशाची राजधानी मनिला. एक प्रिंट मिस्टेक आहे, 658 क्वेश्चन नसून समोरील वाचूया. स्वयंपाकघरात वापरले जाणारे मीठ सोडियम क्लोराईड. सध्या लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. सध्या राज्यसभा अध्यक्ष कोण आहेत? व्यंकय्या नायडू. सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद. सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? व्यंकय्या नायडू. सध्या राज्यसभा उपाध्यक्ष कोण आहेत? हरिवंश नारायण सिंह. लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झालेली पहिली महिला कोण? मीरा कुमार. जागतिक एड्स निवारण दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? 1 डिसेंबर. सादिक अली खान कशासाठी प्रसिद्ध आहे? वीणावादक. जपान या देशाचे चलन कोणते? येन. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे हायकोर्ट आहे? दिल्ली. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? मुंबई. हिमोग्लोबिनमध्ये कोणता प्रमुख घटक असतो? लोह. देशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे केंद्र कोठे आहे? हैदराबाद. कोणत्या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो? तामिळनाडू. मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार कोणास आहे? राष्ट्रपती. अमेरिकेत एकूण किती राज्य आहेत? 50. माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेचे नाव काय? बचेंद्री पाल. माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल. महात्मा गांधीजींचा आश्रम असणाऱ्या सेवाग्रामचे पूर्वीचे नाव काय? शेगाव. जगातील पहिले अंतराळ यान कोणते? स्पुटनिक 1. कार्बनचे सर्वाधिक शुद्ध स्वरूप कोणते? हिरा. जगातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणजेच ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन. खेड्यातील शेतसारा वसूल करण्याचे काम कोण करतो? तलाठी. आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? मांडवे, कच्छ, गुजरात येथे. झाकीर हुसेन कशासाठी प्रसिद्ध आहे? तबलावादन. सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन. महाराष्ट्रातील सर्वात अधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? गडचिरोली. जगातील सर्वात जुना धर्म कोणता? हिंदू. भारताचे अटॉर्नी जनरल कोण आहेत? के वेणुगोपाल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी.
सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचे उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? रवींद्रनाथ टागोर. भूमध्य समुद्राची किल्ली म्हणून कशास ओळखतात? जिब्राल्टरची खाडी. चिकनगुनिया आजार कशामुळे पसरतो? एडिस इजिप्सी डास चावल्यामुळे. सल्फर डायऑक्साईड वायूचा रंग कोणता? रंगहीन. पृथ्वीचा सर्वात वरील थर कोणता? सियाल. शेळीचा गाभणकाळ किती दिवसांचा असतो? 150 दिवस. वीर धवल खाडे कशाशी संबंधित आहे? जलतरण. मॅग्नीजचे सर्वात जास्त साठे कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? पंचायत समिती सभापतीकडे. सरपंच आपला राजीनामा सादर करतात पंचायत समिती सभापतीकडे. ATSचा फुल फॉर्म काय आहे? अँटी टेररिस्ट स्क्वॉड. राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? मुंबई शहर. पृथ्वीला एकूण किती उपग्रह आहेत? 1. भारतातील पहिले शीख राष्ट्रपती कोण? ग्यानी झैल सिंग. मेघालय राज्याची राजधानी कोणती? शिलाँग. 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस कोठे पाहावयास मिळतात? ध्रुवावर. हंगामी पंतप्रधान असणारी पहिली व्यक्ती गुलझारीलाल नंदा. बेडूक हा कोणत्या प्राणी गटात मोडतो? उभयचर. दुसरी जागतिक मराठी परिषद कोठे भरली? दुबई. भारतातून सर्वाधिक खनिजे कोणत्या देशात निर्यात केली जातात? संयुक्त राज्य अमेरिका. डायनामाइटचा शोध कोणी लावला? अल्फ्रेड नोबेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? महू, मध्य प्रदेश. भारतामध्ये कामगार चळवळीचा पाया कोणी घातला? नारायण मेघाजी लोखंडे. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. सर्वात तरुण राष्ट्रपती कोण? नीलम संजीव रेड्डी. भंडारा जिल्ह्यात कोणते खाणी सापडते? भंडारा जिल्ह्यात कोणत्या खाणी सापडतात? मॅंगनीज. प्रिंट मिस्टेक आहे, थोडं लक्षात घ्या. भंडारा जिल्ह्यात कोणत्या किंवा कशाच्या खाणी सापडतात? मॅंगनीज. भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? राष्ट्रपती. तारापूर येथे कोणता ऊर्जा प्रकल्प आहे? अणुऊर्जा प्रकल्प. आणि हा तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघरमध्ये. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते? प्रशांत महासागर. उजनी धरण जलाशय कोणत्या नावाने ओळखतात? यशवंत सागर. पवनार येथे कोणता आश्रम आहे? तपोवन. 2 रेखावृत्तामध्ये विश्ववृत्तावर किती अंतर असते? 111 किमी. बघा, 2 रेखावृत्तांमध्ये सर्वात जास्त कोठे अंतर असते? तर विश्ववृत्तावर असते. किती अंतर असते? 111 किमी असते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे? मुंबई. 1864 मध्ये पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला? महात्मा फुले. जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण? हुसेन बोल्ट. हुसेन बोल्ट कोणत्या देशाचा आहे? जमैका. भारतातील स्थानिक वारे यांना काय म्हणतात? हा प्रश्न तुमच्यासाठी, ह्याचे सुद्धा उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा, भारतात स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? नेक्स्ट, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? मिथेन. महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण? डॉक्टर सुरेश जोशी, 2005 मध्ये. कोवळी सूर्यकिरणांपासून कोणते जीवनसत्व मिळते? ड जीवनसत्व.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? सुरेश कलमाडी. महाराष्ट्र राज्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? सुबोध कुमार जयस्वाल. भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण? यशवर्धन सिन्हा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे, अहमदनगर जिल्ह्यात. कैसर ए हिंद, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात ठेवा. कैसर ए हिंद हा पुरस्कार कोणत्या महिलेला दिला होता? पंडिता रमाबाई. पहिली महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? भारत. जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी केव्हा जन्मास आली? 1978 इंग्लंडमध्ये. उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध उत्सव कोणता? थांगला. तांब्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते? ओडिसा. भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडणाऱ्या कालव्यास काय म्हणतात? सुएझ कालवा. विद्युत शक्ती मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात? वॅट. संत एकनाथ यांचे जन्मस्थळ कोणते? पैठण. संत एकनाथ महाराज यांचे जन्मस्थळ कोणते? पैठण. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? मोसमी वारे. भारतातील शेवटचा आदर्श राजा म्हणून ओळखला जातो? सयाजीराव गायकवाड. गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? जयपूर, राजस्थान. सामान्यतः प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन किती असते? 1300 ते 1400 ग्राम. बेडकाचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते? 3 कप्पे. सूर्याचे उत्तरायण केव्हा सुरू होते? 22 डिसेंबर. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? केशवसूत. विदर्भ एक्सप्रेस कोठून कोठे धावते? मुंबई ते गोंदिया. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखतात? पुणे. महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पुणे. सांस्कृतिक राजधानी सुद्धा पुणे. पानझडी वनातील वृक्ष कोणता? साग. जागतिक महिला दिवस कोणता? साग. सॉरी बघा, पानझडी वनातील वृक्ष कोणता? साग. आणि जागतिक महिला दिवस कोणता? तर 8 मार्च. जागतिक महिला दिवस 8 मार्च. प्रिंट मिस्टेक आहे, एवढं लक्षात ठेवा. सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? झारखंड. पोलीस व जनता यांच्यातील एक दुवा म्हणून पोलीस खात्यामार्फत कोणते मासिक चालविले जाते? दक्षता. भारतातील पहिली अणुचाचणी कोठे केली? पोखरण, राजस्थान. 12ही महिने पाऊस असणारा प्रदेश विषुववृत्तीय प्रदेश. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? वर्धा. प्रकाश वर्ष म्हणजे काय? प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर. प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर. क्रोमाइटच्या उत्पादनात प्रथम राज्य ओडिसा. सर्व बँका व वित्तीय संस्था यांच्या कार्यावर नियंत्रण असते? रिझर्व्ह बँकेचे. रत्नागिरीचे पतित पावन मंदिर कोणी बांधले? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखतात? गोदावरी नदी खोरे. दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? यमुना. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? सुकुमार सेन. पोलादी पुरुष या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल. कोलंबिया स्पेस शटल मिशन मधील भारतीय वंशाची अवकाशयात्री कोण? कल्पना चावला. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कोठे झाला? कागल, कोल्हापूरमध्ये.
सिमेंटाच्या उत्पादनात प्रथम राज्य कोणते? राजस्थान. पृथ्वीच्या गाभेची त्रिज्या किती? 3475 किमी. पृथ्वीच्या गाभेची त्रिज्या सांगता येते 3475 किमी. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिर कोठे आहे? याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा फुदोरजी. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता? तारापूर. आणि हा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. पृथ्वीचा व्यास बघा, या ठिकाणी थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे. तर प्रश्न असा आहे, पृथ्वीचा व्यास कसा आहे? पृथ्वीचा व्यास थोडासा तिरपा आहे. भारतीय वन्य प्राणी संस्था कोठे आहे? डेहराडून. भारतातील बहुतांश बेकारी कोणत्या स्वरूपाचे आहे? संरचनात्मक स्वरूपाचे. पहिले परमवीर चक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा. केसरी ह्या वृत्तपत्राचे संस्थापक कोण? लोकमान्य टिळक. देवधर ट्रॉफी कशाशी संबंधित आहे? क्रिकेट. ज्या ठिकाणी भूकंप लहरी उगम पावतात त्या स्थानास काय म्हणतात? भूकंप नाभी. महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा? रत्नागिरी. महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला? पोरबंदर, गुजरात. कोणत्या प्राण्याच्या हृदयाची स्पंदने वेगात होतात? ससा. कर्झन वायलीचा खून कोणी केला? मदनलाल धिंग्रा. देशात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत? मध्य प्रदेश. दिवसातून किती वेळेस समुद्रास भरती येते? 2. आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता? 31 मे. महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते? मुंबई. भारतात कोणती शासन प्रणाली आहे? लोकशाही. भारतीय स्टेट बँकेचे सुरुवातीचे नाव काय? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. देशात सर्वाधिक अभयारण्ये कोठे आहेत? अंदमान निकोबार द्वीपसमूह 94 अभयारण्ये. भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव कोण? चोकिला अय्यर. मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार केव्हा मिळाला? 1979. नेक्स्ट. कोणती नोट रिझर्व्ह बँक छापत नाही? 1 रुपयाची. भारताचा राष्ट्रीय धर्म कोणता? भारताचा राष्ट्रीय धर्म कोणता? तर भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजे कोणत्याच धर्माला उच्च किंवा कोणत्या धर्माला निम्न भारतीय राज्यघटनेनुसार मानल्या जात नाही. म्हणजे थोडक्यात भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. नेक्स्ट. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण? महात्मा फुले. एड्स रोग कशामुळे होतो? विषाणू. एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण? कृष्णा पाटील. कृष्णा पाटील ही एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील सर्वात तरुण महिला आहे. सिंधू जल करारानुसार भारताला किती टक्के पाण्याचा वापर करता येतो? 20%. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? त्र्यंबकेश्वर, नाशिक. मूलभूत हक्क किती प्रकारचे आहे? 6. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके. नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? आंध्र प्रदेश. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मुंबई. ग्लुकोजचा साठा करण्याचे मुख्य कार्य कोठे होते? यकृत. म्हणजे यकृतात ग्लुकोजचा साठा करण्याचे मुख्य कार्य किंवा जास्तीत जास्त कार्य केले जाते. नेक्स्ट. भारताच्या महान्यायवादीची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती.
2 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला संतोष यादव. भारतात भाववाढ नियंत्रण कोण करते? रिझर्व्ह बँक. नीलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? दोडा बेट्टा. ह्याची उंची आहे 2637 मीटर, 2637 मीटर. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी झाली? 1939. कधी केली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना? 1939. राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रगीत कोणते? जन गण मन. कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? 12 वर्षांनी. दर 12 वर्षांनी भरतो. सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लॉन टेनिस. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? सिल्वासा. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला? कॅप्टन लक्ष्मी सहगल, 2002. बघा, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल, 2002. नेक्स्ट, तर विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न तुमच्यासाठी, ह्याची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्या. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? नेक्स्ट, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर? अनाईमुडी, अन्नामलाई पर्वतरांगेत, 2695 मीटर उंची. राष्ट्रपती पदाची निवडणूक पद्धत कोणती? एकल संक्रमण मतदान पद्धत. राष्ट्रपती पदाची निवडणूक पद्धत एकल संक्रमण मतदान पद्धत. नेक्स्ट, पृथ्वीच्या विश्ववृत्तीय व्यास किती? 12,714 किमी. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? दिल्ली. महाराष्ट्रात अणुविद्युत केंद्र कोठे आहे? तारापूर. महाराष्ट्रात अणुविद्युत केंद्र कोठे आहे? तारापूर. एक प्रश्न तुमच्यासाठी, या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी तो विचारलेला आहे, निश्चितपणे उत्तर द्या. तारापूर हे अणुविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर या ठिकाणी दिलेलंच आहे. सॉरी, तारापूर अणुविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. तर याऐवजी एक दुसरा प्रश्न, पारस अणुविद्युत केंद्र महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? औष्णिक विद्युत केंद्र. सॉरी, पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. नेक्स्ट, इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ शक्तीस्थळ दिल्ली येथे आहे. देशाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती. देशाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ. तर राज्यात घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्यपाल. आणि कार्यकारी प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ. नेक्स्ट, शीत रक्ताचा प्राणी म्हणजे थंड रक्ताचा प्राणी बेडूक. भारतातील घटक राज्यांची पहिली महिला पोलीस महासंचालक कोण? कांचन चौधरी भट्टाचार्य, 2004 मध्ये. म्हणजे भारतातील कुठल्याही एका राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक कोण? तर ती आहे कंचन चौधरी भट्टाचार्य, 2004 मध्ये. श्वेतक्रांतीचे जनक कोण? भारतीय श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन. श्वेतक्रांती याला धवल क्रांती असे सुद्धा म्हटले जाते, म्हणजे दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे आणि याचे जनक कोण आहेत? वर्गीस कुरियन. 1857 मध्ये क्रांतिकारकाने कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? बहादूर शाह जफर. जगात सर्वाधिक पाऊस कोणत्या पठारावर पडतो? मेघालय पठार, की जे भारतामध्ये आहे. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाचा आहे? संसद. म्हणजे कुठल्याही घटक राज्याचे विभाजन करून नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे. तामिळनाडू विमानतळाचे नाव काय? मीनाबक्कम. तामिळनाडूमधील जे विमानतळ आहे त्याचे नाव काय? मीनाबक्कम किंवा मीनाबक्कम येथे आहे. मीनाबक्कम नाव आहे. सॉरी, तामिळनाडूतील
विमानतळाचे नाव मीनाबक्का. नेक्स्ट, मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश. भारतीय बनावटीची पहिले क्षेपणास्त्र वाहू बोट. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारी. भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्र वाहून बोट विभूती. पृथ्वीचा किती टक्के भाग जलव्याप्त आहे? 71%. आयफेल टॉवर कुठे आहे? पॅरिस. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धूपगड 1350 मीटर. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धूपगड की ज्याची उंची आहे 1350 मीटर. नेक्स्ट, सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. कीटकांना किती पाय असतात? 6. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? पंडित जवाहरलाल नेहरू. वरील प्रश्न आणखी एकदा लक्षात घेऊया. कीटकांना किती पाय असतात? 6. म्हणजेच घरमाशी, झुरळ, मच्छर आदी जे कीटक असतात या सर्व कीटकांना 6 पाय असतात. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी लिहिली भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना? पंडित जवाहरलाल नेहरू की जे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेक्स्ट, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? पु ल देशपांडे. नेक्स्ट, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? राजस्थान. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था कोठे आहे? मुंबई. कोणत्या पर्वतरांगामुळे नर्मदा नदी व तापी नदीचे खोरे वेगळे झाले आहे? सातपुडा पर्वतरांग. म्हणजेच सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे खोरे वेगळे झाले आहे? तर सातपुडा पर्वतरांगेमुळे तापी व नर्मदा ह्या नदींचे खोरे वेगळे झाले आहेत. नेक्स्ट, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणास म्हणतात? लॉर्ड मेयो. भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती? शालकी. भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी शालकी. नेक्स्ट, उपपंतप्रधान पदासाठी घटनात्मक दर्जा नाही किंवा उपपंतप्रधान पद हे राज्यघटनेत याला स्वतंत्र स्थान नाही आहे. नेक्स्ट, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण? CEO. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी. नेक्स्ट, नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी दिला जातो? 10 डिसेंबर. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? पश्चिम बंगाल. वातावरणातील कोणता वायू अल्ट्राव्हायोलेट किरणे शोषून घेतो? ओझोन. ओझोन वायू वातावरणातील अल्ट्राव्हायोलेट किरणे शोषून घेतो म्हणजे अतिनील सूर्यकिरणे शोषून घेतो ओझोन वायू. नेक्स्ट, एस्किमो ही जमात कुठे राहते? टुंड्रा प्रदेश. राष्ट्रपतींचे वेतन कशामधून दिले जाते? संचित निधी. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? लॅक्टोमीटर. होम रूल लीगची स्थापना कोणी केली? ॲनी बेझंट. क्षयरोग हा कशामुळे होतो? जीवाणू. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी की ज्याचे उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर करण्यात आला? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर करून घेतला? याचे उत्तर दिलेल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता? नोबेल पुरस्कार. हिमालय व अँडीज हे घडीचे पर्वत कोणत्या महासागराचा तळ उचलल्यामुळे निर्माण झाले? टेथिस. नेक्स्ट, राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती? 35 वर्ष. म्हणजेच राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी व्यक्तीची वयाची किमान 35 वर्ष पूर्ण झालेली असावीत. भारतातील पहिले 100% साक्षर शहर कोणते? बघा, भारतातील पहिले 100% साक्षर शहर म्हटलं तर कोट्टायम, केरळ. आणि भारतातील पहिले संपूर्ण साक्षर जिल्हा जर म्हटलं तर एर्नाकुलम, केरळमध्ये आहे.
उज्जैन शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? शिप्रा. उज्जैन शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? शिप्रा. एक सागरी मैल म्हणजे किती? 1.85 किमी. एक सागरी मैल म्हणजे किती? 1.85 किलोमीटर. मानवी हक्कांचे संरक्षण करणारी जागतिक पातळीवरील संस्था कोणती? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. बघा, मानवी हक्कांचे संरक्षण करणारी जागतिक पातळीवरील संस्था कोणती? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक कोणते? दक्षिण गंगोत्री. रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या देशातर्फे दिला जातो? फिलिपाईन्स. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? लोकसभा. घटक राज्याचे कनिष्ठ सभागृह कोणते? विधानसभा. घटक राज्यांचे वरिष्ठ सभागृह कोणते? विधान परिषद. मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतातील विमा उतरविलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता? ताल. 10 कोटींचा विमा. कोलकाता शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? हुगळी. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला निश्चितपणे लाईक करा. पाहताना जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना ह्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय महत्त्वपूर्ण सिलेक्टेड प्रश्नांची ही प्रश्न सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. ह्या पूर्वीचा एक व्हिडिओ आणि यानंतरही येणाऱ्या व्हिडिओंची व्हिडिओ लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण देतो. म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही संपूर्ण 2000 प्रश्नसंच सिरीज या ठिकाणी बघू शकता. नेक्स्ट, चित्रपट क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? ऑस्कर पुरस्कार. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या गैरहजेरीत राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहतो? भारताचे सरन्यायाधीश. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्ये 1982 साली स्थापना झालेली. नेक्स्ट, इराणची राजधानी कोणती? तेहरान. तेहरान हे इराणची राजधानी आहे. बाकी समोरील व्हिडिओमध्ये घेऊयात. आज या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. संपूर्ण क्वेश्चन शीट 2000 सिरीज बघा आणि चांगल्यात चांगले मार्क्स येणाऱ्या परीक्षांमध्ये मिळवा.